चला सागर पाटील आपण यायचे विनंती आहे. अद्विक सागर पाटील यांच्या माध्यमातून बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट नंदकुमार बारसकर. प्लीज बिग हँड फॉर मिस्टर नंदकुमार. टाळ्या वाजवून विनंती आहे. 2 नंबरला सोबत चाळके होते, 3 नंबरला रोहन वरेकर, 4 नंबरला संग्राम गुरके होते फिल्डरच्या रेसमध्ये. अभिनंदन. त्यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट यामध्ये प्रदीप होता ज्यांनी 8 विकेट मिळवल्या. ओमकार चौगुलेने 9 विकेट, गणेश पाटील 9 विकेट. परंतु या स्पर्धेमध्ये सर्वाधिक 10 विकेट एका गोलंदाजाने मिळवल्यात आणि गोलंदाजाचं नाव आहे संजय एडगे. 10 विकेट या स्पर्धेमध्ये मिळवल्यात आणि या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरले संजय एडगे. अभिनंदन. सह्याद्री 11 यांच्याकडून ट्रॉफी आहे. सन्माननीय जितेंद्र हेगिष्टे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट संजय भागोजी एडगे. 10 विकेट. स्वरा फायटरचा खेळाडू आहेत. एकदा जोरात टाळ्या संजय एडगे साठी. संजय सायकल देखील आहे आणि या स्पर्धेमध्ये सायकल देखील मिळते. सर्व मान्यवरांना विनंती आपण सर्वजण खाली या. आपण सर्वजण समोर इथे थांबायचं विनंती आहे आणि सन्मान्य संदीप साबळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण संजय एडगे यांना या ठिकाणी सायकल देतोय. तर आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आहेत संजय भागोजी एडगे. अभिनंदन संजय. संजय आपण थांबायचंय. वेल प्लेड. अभिनंदन संजय. खरं तर स्पर्धेमध्ये फायनलच्या सामन्यामध्ये विजय मिळवता आला नाही पण थ्रू आउट द टुर्नामेंट खूप चांगला खेळ तुमचा राहिला. एक संजय हारला, दुसरा जिंकलाय आणि सायकल मिळते. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटची काय सांगशील, काय भावना आहेत? खरंच खूप छान वाटतंय बेस्ट बॉलर भेटते. खरं तर याचं क्रेडिट माझ्या टीमला आहे कारण टीमनी सपोर्ट केला त्यामुळे मला ही सायकल भेटते. तर त्यांचे प्रथम मी आभार मानतो. आणि टुर्नामेंट खेळताना नक्कीच या मैदानावरती नाईट मध्ये खेळताना काय वाटलं, काय भावना होत्या? आणि SCAचं जेवढं मानेल तेवढं आभार कमीच आहे कारण अशा स्पर्धा आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना नाही खेळता येत पण SCA आपल्याला काहीतरी करून दाखवते नवीन नवीन. त्याचा आपण संधी घेतली पाहिजे. त्याचबरोबर जर बोलायला गेलं तर सर्वांचं स्वप्न असतं की अशी टुर्नामेंट झाली पाहिजे आणि ती SCA करतंय त्याबद्दल आपण सर्व काय फक्त मापं काढणार असं झालं तसं झालं. पण जर बघितलं तर हे नियोजन कृष्णादादा अनिकेतदा आणि कमिटी यांनी सर आपले बाकी कोण जास्त नव्हते इन्व्हॉल्व. 4-5 जणांनी सर्व केले. त्यांचे आम्ही प्रथम आभार मानतो कारण आपण बोलायला भरपूर जण नावं ठेवायला पण एवढं हे करणं हे जेव्हा करायला आपण तेव्हा समजणार आपल्याला. त्यामुळे मी त्यांचे भरपूर आभार मानतो. आणि खरं तर फिटनेससाठी सायकल महत्वाची. आता घरापर्यंत चालवत जायची सायकल जमेल का संजय? नाही आता तर नाही. अभिनंदन. वेल प्लेड. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट संजय एडगे. अभिनंदन. त्यानंतर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट कडे आपण जातोय. या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू होते ज्यांनी खूप चांगली बॅटिंग केली. त्यामध्ये राजेंद्र नारकर तब्बल 163 धावा त्यांनी मिळवल्यात. त्यानंतर नितेश रेड्डीज तब्बल 207 धावा त्याने बनवल्यात. ओमकार चौगुले. एकदा जोरदार टाळ्या ओमकारसाठी झाल्या पाहिजेत. या स्पर्धेमध्ये 9 मॅच मध्ये 215 धावा त्याने बनवल्यात. 9 मॅच मध्ये 215. 35.83 चा एव्हरेज आहे. 255.95 चा स्ट्राईक रेट आहे. परंतु या स्पर्धेमध्ये 10 मॅच मध्ये तब्बल 217 धावा एका खेळाडूने बनवल्यात. 31 चा एव्हरेज आहे आणि 267.90 चा स्ट्राईक रेट आहे. संघ आहे
रुद्र योगीराज विले 11 विनर स्पोर्ट आणि बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट खेळाडूचं नाव आहे सांगण्याची गरज आहे का? किरण लटके स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. आरटी साहेबांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण ही सायकल किरणला द्यायची. ट्रॉफी देखील आहे. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट किरण लटके. अभिनंदन किरण. अभिनंदन किरण. आपण देखील यायचंय. किरण लटके बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. किरण अभिनंदन पहिल्यांदा सर्वात महत्वाचं. आणि खरं तर ओमकार चौगुले 9 मॅच मध्ये त्याच्या देखील 215 धावा होत्या आणि एक मॅच एक्स्ट्रा खेळायला मिळाली एलिमिनेटरची. त्यामुळं बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हे तुमच्यापर्यंत पोहोचतंय. नक्कीच थ्रू आउट द टुर्नामेंट कसा एक्सपिरियन्स होता ग्राउंडबद्दल, खेळाबद्दल, समोरच्या टीमबद्दल, फायनलबद्दल ऐकायला आवडेल. सर्वप्रथम ते SL कमिटी संघाचं म्हणजे जे ज्या मॅनेजमेंट केले म्हणजे लास्ट 1-2 महिन्यापासून जे करतायत म्हणजे संजय अप्पे असून जे प्रकाश लाड असून दे मी स्पेशली प्रकाश लाड किंवा कृष्णा गुरव असू दे. प्रकाश लाड यांना मी बघत होतो की बॉल आणायला म्हणजे बॉलसाठी तो एकटाच करत होता म्हणजे करत होते सगळे पण तो एक स्पेशली चांगला करत होता. बाबासाहेब आलेकर ज्यांचं की जितकं कमी म्हणेल तितकं कमी आहे कारण की ग्राउंडपासून असू दे किंवा आधारस्तंभ म्हणजे खूप मोठं त्यांचं पद आहे आणि ते ज्याप्रमाणे पूर्णपणे निभवत असतात. राहिली गोष्ट टुर्नामेंटची तर खरंच खूप छान मजा येते. ह्या टुर्नामेंटची आम्ही नाही म्हणतात आता नेक्स्ट इयरला पुन्हा ह्याच ग्राउंडवरती ह्याची चाहूर असेल आम्हाला. लास्ट इयरला पण आम्ही विन झालो होतो, ह्या वेळेला पण विन झालो होतो. सगळ्यात पहिलं तर आय थिंक हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे जिथे मी कधीच म्हणजे कोणाला मी असं मेन्शन नव्हतं केलं की मी कुठे का खेळतोय काय चांगला खेळतोय. तर निलेश बरागडे असो, संजय अप्पे असो, विशाल कोआप्टे असो म्हणजे चांगला परफॉर्मन्स असो नसो ह्यांचा नेहमी सपोर्ट असतो. म्हणजे बॅट असो बॉल असो कसं पण असो की बॅट पाहिजे तर बॅट घे नवीन, हे पाहिजे ते घे म्हणजे कोणत्या गोष्टीला कमी नाही दिलं. कोणत्याही गोष्टीचं मार्गदर्शन तर संजय अप्पे विशाल कोआप्टे नेहमीच असतात. राहिली माझी टीम ज्या प्रकारे त्या लोकांनी मला सपोर्ट केला. मी ग्राउंडवरती आय नो की जास्त ॲग्रेसिव्ह होतो पण ही टुर्नामेंट मला जितायची होती. ही लास्ट टुर्नामेंट मी सेमीला हरलो होतो पण काही टुर्नामेंटच मी वर्षामध्ये हे करतो की ह्या 2 टुर्नामेंट आहेत ह्या मला पिक करायच्या आहेत काही पण असो ह्या जिंकायच्या आहेत. त्यातली एक टुर्नामेंट माझी लास्ट महिन्यामध्ये गेलेली आहे पण आता हीच एक टुर्नामेंट राहिली होती. याच्यानंतर आपलं क्रिकेट मोस्ट ऑफ दी गावीच होईल तर ही गोष्ट मी टार्गेट केली होती आणि संघाचं धन्यवाद. आणि माझे ओनर संजय दादा असो, RD असो, सूर्यादा असो, आपलं चायना सगळे आपले म्हणजे ह्यांचा सपोर्ट नेहमीच असतो. खरंच खूप मजा येते खेळायला. आणखीन राहिली गोष्टीची ओमकार चौगुलेचं सांगायचं गेलं तर कधी कधी जेव्हा बॉलिंग लागतो जोफ्रा आर्चरची आठवण येते त्याला जेव्हा बघतो मी नेहमी त्याला मी बोलत पण असतो या गोष्टीचं. खरंच एक चांगला उभारता सितारा आम्ही म्हणतो एकत्र राहतो एकत्र कधी कधी प्रॅक्टिस करत असतो. आम्हाला जेव्हा पण टाईम मिळतो आम्ही एकत्र प्रॅक्टिस करत असतो. काही गोष्टी आम्ही बोलत असतो कसं केलं पाहिजे कसं नाही खेळलं पाहिजे काय करायला हवं काय नाही करायला पाहिजे. मोठ्या लेवलला खेळायला पाहिजे तर काय करायला पाहिजे कुठे खेळलं पाहिजे कुठे नाही खेळलं पाहिजे सिच्युएशन काय आहेत त्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ओमकारचं मला सांगायचं गेलं राजा नारकर एक खरंच चांगला प्लेयर आहे. नितेश रेड्डीज म्हणजे त्यासारखा हिटर आपल्या इथे जर असेल तर कृष्णा आणि नितेश रेड्डी सांगायचं गेलं पण त्यांच्या संग जास्त रन असून पण आय नो की फायनलपर्यंत मॅच घेणं सेमीफायनलला चांगला खेळू मी म्हणजे टीमला सपोर्ट होता टीमला गरज होती. तर ह्या सगळ्या गोष्टी नजरेत ठेवून तुम्हाला बेस्ट बॅट्समन दिलं यांचा मी सरच सह्याद्री असोसिएशनचा धन्यवाद मानतो. फायनल सामन्यामध्ये ज्या पद्धतीने सुनील पाटीलने बॅटिंग केली त्याविषयी देखील ऐकायला आवडेल. सगळ्यात पहिले तर फायनलचं मी सांगेल की आम्ही टॉस जिंकल्यानंतर कन्फ्यूज होतो म्हणजे काय घेऊ काय नको घेऊ. तर संघाचे सिनियर प्लेयर संजय अप्पे म्हणाला आमचा प्लॅन होता की पहिले बॉलिंग करून घेऊया. तर नंतर संजय बोलला की नको आपण चेस करूया काही त्यांना चेस करायला देऊया कारण की त्यांना चेस करणं आपण खूप गरजेचं आहे. मी त्या प्रकारे बॉलिंग टाकली आणि त्यांनी खरंच खूप छान बॉलिंग टाकली पॉवर प्लेमध्ये.
राहिली गोष्ट याची टुर्नामेंटची खरंच खूप छान मजा आली खेळायला, खरंच खूप छान आली. आणि मी संघाचं प्रत्येकाचं आय नो की मी खूप जणांना ह्या टीममध्ये असो किंवा लास्ट इयरमध्ये माझ्या टीममध्ये होतं की खूप जास्त ॲग्रेसिव्ह झालो होतो. मी सगळ्यांना सॉरी बोलतो, पण मी फक्त होतो ते फक्त ग्राउंडमध्येच होतं. याच्यापुढे माझ्या मनामध्ये तुमचा नेहमीच सन्मान राहील. अभिनंदन, किरण लटके होते बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. वेल प्लेड आणि अभिनंदन. आणि आता आपण आणखी एका महत्वाच्या बक्षिसाकडे जातोय आणि सन्माननीय आलेकर साहेब आमचे मेजर समोर यायचं विनंती आहे. आपण देखील या. आणि आपण आता या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कडे जातोय. आणखी एक बक्षीस आपल्याकडे बाकी आहे. रायझिंग स्टार ऑफ द टुर्नामेंट. आणि खेळाडू आहेत जबरदस्त गोलंदाजी त्या खेळाडूने थ्रू आउट द टुर्नामेंट केली. सोरा फायटर संघामध्ये खेळला आणि खेळाडूचं नाव आहे, एका ओमकारने तर गाजवली आहे. आणखी एक ओमकार मेहतर, रायझिंग स्टार ऑफ द टुर्नामेंट. ओमकार, विनंती आपण या. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली ओमकार मेहतर यांची आणि रायझिंग स्टार ऑफ द टुर्नामेंट हा किताब जातोय ओमकार मेहतर यांना. ट्रॉफी मी विनंती करतोय अनिकेत केळसकर यांना आपल्या शुभ हस्ते आपण रायझिंग स्टार ऑफ द टुर्नामेंट हा किताब द्यायचा आहे. सार्थक कोटकर यांच्या शुभ हस्ते आपण मेडल त्यांच्या माध्यमातून आहेत. आणि रायझिंग स्टार ऑफ द टुर्नामेंट ओमकार मेहतर. अभिनंदन ओमकार. ओमकार, एकच प्रश्न या. ओमकार, असू दे असेल हरकत नाही. ओमकार, कसं वाटलं टुर्नामेंट खेळून, काय सांगशील, काय भावना आहेत? खूप छान वाटलं आणि दुसऱ्यांदा खेळतो मी. मला खूप असं लास्ट इयर हारलेलो आम्ही, पण ह्यावेळी सगळ्या मॅच जिंकलो. खूप छान वाटलं. अभिनंदन, वेल प्लेड. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कडे आपण जातोय. सन्माननीय आलेकर साहेब आपण या. मेजर साहेब समोर यायचे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. इथे फक्त पॉइंट दिसत आहेत, परंतु आपण पाहूयात या स्पर्धेमध्ये 9 सामन्यांमध्ये तब्बल 215 धावा ॲव्हरेज आहे, 35.83. स्ट्राईक रेट आहे 255.95. गोलंदाजी करत असताना देखील तब्बल 9 मॅचमध्ये 9 विकेट, 8.78 ची इकॉनॉमी ॲव्हरेज, 8.78चं जबरदस्त गोलंदाजी. क्षेत्ररक्षण कमालीचं पाहायला मिळालंय. आणि खेळाडूचं नाव सांगण्याची गरज आहे का? ओमकार चौगुले, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. अभिनंदन ओमकार. आणि ती ट्रॉफी मात्र दिली जाते सन्माननीय आमचे मेजर आलेकर साहेब यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी दिली जाते. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ओमकार चौगुले. 33.66 पॉइंट आहेत. किरण लटके 31.31, नितेश रेड्डी 30.89, राजेंद्र नांदकर 29.14, विशाल कोळापटे 24.14 आहेत, गणेश पाटील 22.54, परशुराम चाळके 22.06, संजय हेडगे 21.75, अक्षय चाळके 18.99. परंतु या स्पर्धेमध्ये 33.66 पॉइंट आहेत. ओमकार चौगुले, एकदा जोरदार टाळ्या. अभिनंदन ओमकार, वेल प्लेड. ओमकार, काय सांगशील थ्रू आउट द टुर्नामेंट? या स्पर्धेमध्ये एक 50 देखील बनवली. या स्पर्धेमधील सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या, उच्चांकी धावसंख्या ओमकारची, त्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या. मला वाटतं मे बी 64 राईट, 64 होत्या ना, 64 धावा होत्या. ओमकार, या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट SCL मध्ये मिळालं, प्रीमियर लीग मध्ये मिळालं, काय सांगशील? मजा आली खेळायला. खूप चांगले विकेट होतं, नाईट मॅच होत्यात, खूप चांगली मजा आली. चांगली बॅट लागत होती की कॉन्फिडन्स पण वाढत होता. सगळ्या मॅच जितत होतो, टीमची सांगत होती चांगले होतं. कॅप्टन आमचा खूप चांगला होता की बॅक करत होते पुरी टीम. आमच्याकडे 2 सिनियर प्लेअर होते, ते खूप त्यांचा एक्सपिरियन्स आम्हाला खूप शेअर करत होते. त्यांच्यामुळे आम्ही इथपर्यंत फायनलला आलो. बॅड लक होतं आमचं की फायनलच हरवायचे होते आम्हाला, मध्ये हरलो नाही ते त्यामुळे इथं हरलो वाटतं. तेच बॅड लक होतं, म्हणून मजा आली पण खेळायला. सायकल मिळाली. सायकल वरती पहिल्यांदा कोणाला बसवणार आहे पाठीमागे?
अजून तर कोण पाठी बसाय नाही, पण तयार असलं तर येऊ शकते कोण पण. तयार कोण आहे का ते त्याचा विचार सुरू आहे. असू दे, अभिनंदन ओमकार, वेल प्लेड. आणि थ्रू आउट द टुर्नामेंट काय पॉझिटिव्ह काय सांगशील? सुरुवातीला पहिल्या सामन्यामध्ये एक मॅच चढली होती, त्यानंतर परफॉर्मन्स सुधारत गेला, त्याविषयी काय सांगशील? टीम आमची खूप चांगली होती, की बॅलन्स टीम होती, की बाकीच्या टीम जरा हे होत्यात, कॉम्बिनेशन जमत नव्हतं. आमचं खूप चांगलं जमलेलं, की आम्ही लास्ट बॉलपर्यंत आमची मॅच जायत होती तर आम्ही जितत होतो, की आमचं बॅट्समन कॉन्फिडन्स होता की आम्ही मारू शकतो. जरी मी संजय नंदुदा आऊट झाले की आमचे खालचे बॅट्समन पण रन करत होते. मेन म्हणजे पॉईंट आमचे खालचा बॅट्समन चालत होता, की लास्ट बॉलपर्यंत आमची मॅच जायत होती. लास्ट बॉलला पण आम्ही जितलो एक बॉल एक पाहिजे होती तेव्हा पण आमचं लक पण चांगलं होतं, फक्त लास्टला. थ्रू आउट द टुर्नामेंट खूप चांगला परफॉर्मन्स राहिलाय. चला आता अतिरिक्त वेळ आपण घेत नाहीये. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ओमकार चौगुले, अभिनंदन. सार्थक, आपण मेडल द्यायचे सर्व खेळाडूंना. सुरुवातीला रनर अपला आपण मेडल देऊयात. तर या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर खूप चांगली टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळाली. सार्थक, आपण सर्वांना मेडल द्यायची विनंती आहे. तोपर्यंत आपण पाहुण्यांसोबत देखील चर्चा करणार आहोत थोडीशी स्पर्धेविषयी. तोपर्यंत मेडल दिले जातील. सार्थक, थोडं पटपट आवर विनंती आहे. तर पटापट मेडल द्यायची विनंती. चला, थ्रू आउट ही टुर्नामेंट खूप चांगली स्पर्धा पाहायला मिळाली आणि या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर मला देखील तुम्ही ही दुसरी टुर्नामेंट SCL कव्हर करण्याची संधी दिली. त्यासोबत सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या पाठीमागच्या वर्षी संपूर्ण जवळपास स्पर्धेंचे कॉल मला होते, परंतु काही कॉलला अनावधानाने येता आलं नाही. त्याचं कारण असं असतं की बऱ्याच वेळा बाहेर देखील जावं लागतं, काही इमर्जन्सी देखील असतात. परंतु प्रत्येक स्पर्धेला SCAने मला आमंत्रित केलं, त्यासाठी संपूर्ण आयोजकांचे मी मनापासून आभार मानतो. सन्माननीय बाबा सोलेकर असतील त्यांचे आभार मनापासून मानतो. त्यानंतर कृष्णा गुरव यांचे आभार मानतो. SCAचे सर्व अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सदस्य मंडळी असतील, सर्वांचे मनापासून आभार. दोघांची नावं यासाठी घेतली की दोघंच कॉल करत असतात टुर्नामेंटसाठी, परंतु बाकी सर्व जे तुमचे आयोजक आहेत ते नेहमी हक्काने मला कॉल करतात. आणि थ्रू दी टुर्नामेंट किंवा वर्षभरामध्ये माझ्याकडून वैयक्तिक कुठलीही चूक जर झाली असेल तर मी सर्वांची तुमची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. माझ्याकडून जर कुठली चूक झाली असेल तुमच्या सर्वांची थ्रू आउट दी इयर, तर सर्वांची माफी मागतो. आणि आता आपण फायनल बक्षिसांकडे जाणार आहोत. सर्वांनी मेडल परिधान केलेले आहेत आणि आता आपण जातोय रनर अप टीमकडे. या स्पर्धेमध्ये अतिशय अपराजित टीम राहिली, परंतु फायनलच्या सामन्यामध्ये नक्कीच ते रनर अप राहिले. परंतु पुढच्या वर्षी पुन्हा एकदा प्रयत्न करा. सोरा फायटर या स्पर्धेमधील उपविजेती टीम आहे आणि विनंती आपण या. नंदकुमार पारस्कर आपण या, विनंती आहे. मॅन ऑफ द मॅच बाकी राहिली होती फायनलची. चला विनंती आहे, किरण लटके फायनलचे मॅन ऑफ द मॅच आहेत. किरण आपण विनंती आहे. विलास यांना डेडिकेट करतायत. किरण लटके फायनलचे मॅन ऑफ द मॅच. नामदेव पात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय फायनलचे मॅन ऑफ द मॅच विलास यांना. वेल प्लेड आणि अभिनंदन. त्यानंतर या स्पर्धेमधील उपविजेता संघ आहे सोरा फायटर्स. आपण या विनंती आहे, सर्व खेळाडूंना विनंती आणि सर्व पाहुण्यांना विनंती आहे. सर्व पाहुण्यांना विनंती, आपण सर्वजण या. वेल प्लेड आणि अभिनंदन टीम सोरा फायटर्स. एकदा जोरात टाळ्या वाजवायच्यात. मी विनंती करतोय विनर स्पोर्टला आपण जोरात टाळ्या वाजवा.
स्वरा फायटर्स संघासाठी. त्यानंतर या स्पर्धेमध्ये चॅम्पियन राहिलेत विनर स्पोर्ट अभिनंदन टीम. वेल प्लेड बॉईज आणि अभिनंदन. या समोर आपण सर्वजण आणि मी विनंती करतो पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांना आपल्या शुभ हस्ते आपण द्यायचं आहे. या ठिकाणी या स्पर्धेमधील विनर टीमला देखील बक्षीस. सह्याद्री क्रिकेट लीग 2026 या स्पर्धेचे चॅम्पियन आहेत विनर स्पोर्ट. वेल प्लेड आणि अभिनंदन. तर आपण विजेते संघाच्या मालकाला रेफ्रिजरेटर देणार आहोत आणि उपविजेते संघाच्या मालकाला देखील आपण कूलर देणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून संघ मालकांसाठी देखील बक्षीस आहे. तर क्रमांक 1 ज्या संघाने मिळवलं आहे त्या संघ मालकाला रेफ्रिजरेटर आहे, फ्रीज आहे आणि क्रमांक 2 ज्या टीमचा आलाय त्या संघ मालकाला देखील कूलर आहे. एकदा संघ मालकांसाठी सर्वांच्या जोरदार टाळ्या. निलेश बराडे आपल्यासोबत बोलतायत. विनंती त्यांना आपण टुर्नामेंट विषयी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचंय. टुर्नामेंट खूप चांगली होती आणि ACA ऑर्गनायझिंग गेली 2 वर्ष खूप चांगली करते आणि आपल्या ग्रामीण मुलांना गावातल्या चांगला प्लॅटफॉर्म देते. त्यामुळं नियोजन तर खूप छान होतं आणि खेळायला पण खूप मजा आली. आमची टीम सर्व चांगले खेळले. किरण, विशाल, संजय, बाकीचे सगळे प्लेयर सर्व छान खेळले आणि अपोजिट पण टीम होती ती आमचीच होती साबळे साहेबांची. ती पण छान खेळली आणि मजा आली खेळायला. विनर टीमचा कर्णधार आहे. कर्णधार कोण आहे विनर टीमचा? संजय आपे. संजय बोला ना. कॅप्टन आपण यायचं विनंती आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी यायचं विनंती आहे. संजय एडगे आपण या ठिकाणी यायचं विनंती आहे.
तर संजय येडगे आपल्या सोबत आहेत. संजय, कसा अनुभव होता टुर्नामेंटचा, काय सांगशील? खरंच खूप सुंदर टुर्नामेंट होती. खूप मजा आली खेळायला. त्याचबरोबर आपलं जे असोसिएशन आहे SCA ते आर्थिकदृष्ट्या छोटं आहे, पण आपले जे स्पर्धा होतात त्या भरपूर सुंदर स्पर्धा होतात. प्रॉपर सगळ्या 4 ओव्हर 5 ओव्हरच्या मॅच होतात. त्याचबरोबर आपले पैसे जरी कमी असले आपल्या असोसिएशनकडे, पण आपलं नियोजन प्रॉपर आहे एकदम. सर्व खेळायला खूप मजा येते. इतर बाहेर आपण बघतोय त्यापेक्षा आपण काहीतरी चांगलं करतोय. मुलं आपली चांगलं क्रिकेट खेळतात. बस, धन्यवाद. मी किरण लटके, विनर स्पोर्ट्सचा कॅप्टन. खरंच टुर्नामेंटबद्दल सांगायला गेलं तर खरंच खूप मजा आली खेळायला. आणि मजा तेव्हाच होता ज्यावेळी तुम्ही फायनल जिंकता. टुर्नामेंटबद्दल सांगायला गेलं तर खरंच खूप छान आयोजन केलं होतं. ज्या प्रकारे संजय येडगे म्हणाले की आर्थिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या थोडं आपण थोडं कमी होतो, तर पण माझं सगळ्या आपल्या SCS असोसिएशनच्या मेंबर्स आहेत ज्यांना सगळ्यांना मला फक्त एवढंच सल्ला द्यायचा आहे की फक्त या आपल्या असोसिएशनला मोठं करा. ज्याप्रमाणे आर्थिक मदत करा, जिथे त्यांना गरज आहे तिथे त्यांना मदत करा. ज्या प्रकारे आपलं असोसिएशन अजून पुढे जाईल, ज्या प्रकारे आपण मोठमोठे बक्षिसं ठेवू, या बाकी काही चांगल्या टुर्नामेंट ऑर्गनाईज करू, या फिर चांगल्या काही सामाजिक कार्यात आपण कुठेतरी आपण इन्व्हेस्ट करू शकतो. तर माझा फक्त आपल्या मेंबर्सना एवढेच अर्थ होते की जिथे आपल्या असोसिएशनला गरज आहे तिथे आपल्या असोसिएशनला मदत करा. थँक्यू. फ्लड लाईट्स बंद करायच्यात, विनंती आहे. फ्लड लाईट्स आपण त्वरित बंद करा, ही विनंती आहे. फ्लड लाईट्स आपण ऑफ करायच्यात, त्वरित ऑफ करा, विनंती आहे. चला, फ्लड लाईट्स आपण त्वरित बंद करा, ही विनंती आहे. हॅलो 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 दोन्ही दिवसाचे जे आपले सामने झाले आहेत SCLचे, त्याचं खूप छान समालोचन केलं आहे. असे तुषारजी शिंदे यांचा सन्मान करतोय SCL कमिटीकडून. थँक्यू तुषारजी शिंदे. त्याचबरोबर ANP लाईव्ह यांच्या रिप्रेझेंटेटिव्हचा पण आपण सन्मान करतोय. प्लीज त्यांनी यायचं आहे आणि आपला सन्मान घ्यायचा आहे. दादा ये. YouTube लाईव्ह, ANP लाईव्ह, धन्यवाद. तुमची चांगली साथ मिळाली आमच्या ह्या SCLच्या पर्व आर्टसाठी, त्याबद्दल धन्यवाद. हॅलो हॅलो. आणि हा कार्यक्रम SCL 2008 पर्व हे यशस्वीरित्या पार पडला असं आम्ही जाहीर करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. हे ठेवा, बाकी आहेत तो नाही लावणार तुम्ही इथं घ्या. तुषार शिंदे कुठे आहेत? शिंदे कुठे आहे?